यानंतर स्वाध्याय 7.2 नवोदयीचं जे 7वं प्रकरण आहे गणिती पदावलीचे सरलीकरण, त्यामधील 7.2 मधील पहिलं उदाहरण आहे. फार सोपं उदाहरण आहे, जे 2016च्या परीक्षेमध्ये आलेलं उदाहरण आहे. 4, 9, 16 या रचनेचे पुढील 3 अंक आहेत. बघा ही संख्या श्रेणी दिलेली आहे. तुम्ही जर संख्याकडे पाहिलं 4, 9 आणि 16 या संख्याकडे बघितलं कसली संख्या श्रेणी आहे रे? बरोबर, वर्ग संख्या श्रेणी आहे. कसली संख्या श्रेणी आहे? वर्ग संख्या श्रेणी आहे. मग तुमच्या लक्षात येऊ द्या, वर्ग संख्या श्रेणी आहे म्हणल्यावर हा वर्ग कशाचा आहे? म्हणजे हा 2 चा वर्ग आहे. पुन्हा हा कशाचा वर्ग आहे? 3 चा वर्ग आहे. हा कशाचा वर्ग आहे? 4 चा वर्ग आहे. मग आता काय होईल म्हणजे क्रमाने घेतल्या 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा. आता कशाचा घ्यावा लागेल आपल्याला? म्हणजे 5 चा वर्ग. सांगा बरं काय? मग लिहितो मी त्याच्या खाली 25. त्यानंतर कोणतं कशाचा वर्ग येईल? 6 चा वर्ग. लिहितो त्याच्या खाली काय? आणि त्यानंतर 7 चा वर्ग 49. मग असं 25, 36, 49 आपल्याला कुठे दिसत आहे? पर्याय क्रमांक सी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. काय अवघड होतं का प्रश्न? काहीही अवघड नव्हता, कारण हे तुम्हाला लगेच लक्षात आलं. ही वर्ग संख्या श्रेणी आहे. वर्ग संख्या पुढची वर्ग संख्या घेतलेली आहे. आता इथं पहा, हा प्रश्न थोडा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. बुद्धिमत्तेमध्ये अशा प्रकारची प्रश्न स्कॉलरशिपचे आहेत. बघा, असा या तिन्ही संख्यांमध्ये काहीतरी संबंध असतो की त्यामुळे ही मधली संख्या निर्माण होते. मग इथं संबंध बघताना लक्षात घ्यायचं, यांची बेरीज असू शकते, त्याची दुप्पट असू शकते, त्याची निमपट असू शकते, यांच्या वजाबाकीत काहीतरी केलेलं असतं, गुणाकार असू शकतो, गुणाकाराला कितीने तरी भागलेला असू शकतं. या सगळ्या गोष्टी म्हणून आपण जे संख्येची वैशिष्ट्ये लिहितो का, हे त्याच्यासाठी आपल्याला महत्वाची ठरतात. आता बघा इथं, आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही विचार केला, कुणाला माहित आहे का सक्षम? आता 3 आणि 2 मध्ये 1 चा फरक आहे आणि 4 मध्ये 4 ला जर 1 ने गुणलं तर 4 उत्तर. म्हणजे त्याला सांगितलं ते बरोबर आहे. हे बघा, वरच्या 2 संख्या आहेत का, त्यांची वजाबाकी. हे बघा 3 वजा 2 आणि त्याला खालच्या संख्येनं गुणायचंय, गुणिले 4. पदावली झाली की नाही तयार आपली? मग काय येईल सांगा बरं? 3 मधून 2 1 गुणिले 4. काय उत्तर आलं? 4. ही आली मधली संख्या. आता दुसरं बघा, आता असंच करावं लागेल. बोला काय करावं लागेल? 15 वजा 13 गुणिले 3 बरोबर. 15 मधून 13 कमी केले तर 2 गुणिले 3 बरोबर 6. आली की नाही मधली संख्या? त्यानंतर तिसऱ्यामध्ये बघूयात आपण काय करावं लागेल. 17 वजा 13 गुणिले 2. 17 मधून 13 कमी केले तर 4 गुणिले 2 बरोबर 8. हे बघा मध्ये आलं. मग आता हीच क्रिया आपल्याला करावी लागेल पुढे पण. काय करावं लागेल मग? बघा 12 वजा 10 गुणिले काय करूया 2. मग 12 मधून 10 कमी केले तर गुणिले बरोबर. असं कुठं आहे का 4? बघा, तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. आलं लक्षात? समजलं की नाही? ओके. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 हा 2013च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. बघा प्रश्न काय अवघड येतात का नवोदयला? नाही. काही 1-2 प्रश्न तर अवघड असावेच लागतील की. एवढा सोपा प्रश्न
बघा पाहिल्यानंतर 4 7 11 18 29 डॅश डॅश या मालिकेतील पुढचं पद म्हणजे पद शोधायचं आपल्याला काय येईल ते. इथं सुद्धा कसली तरी संख्या श्रेणी आहे, काहीतरी आहे याच्यामध्ये, ते आपल्याला शोधायचं आहे. बघा 4 त्यानंतर दिलेला आहे 7 नंतर 11 त्यानंतर 18 आणि नंतर 29 आणि पुढची संख्या काढायची. तर आपल्याला अगोदर पाहिल्यावर आपण काय करू शकतो की ही संख्या मूळ आहे, ही पण मूळ आहे, ही कुठं मूळ आहे, ही सम आहे, मूळ मूळ पण तसं काही नाही, मूळ मूळ. पुन्हा याच्यानंतर आपल्याला एकच गोष्ट लक्षात राहू शकते, इथं बघा यांच्यातला फरक बघायचा. अगोदर फरक काढूयात. फरक म्हणजे कितीनं मोठी झाली बघा बरं, कितीनं वाढली म्हणजे +3 केला आपण याच्यामध्ये, बरोबर. त्यानंतर दुसरी संख्या कितीनं वाढली बघा, 7 आणि 4 11 म्हणजे +4 झालं, +4 झालं. त्यानंतर 11 मध्ये किती वाढल्यावर 18 होईल, +7 झालं म्हणजे 7 मिळवलं. त्यानंतर 18 मध्ये किती मिळवल्यावर 29 झालं बघा बरं, 11 मिळवल्यावर 29 झालं. मग बघा बरं अगोदर आपण काय केलं याच्यावरून लक्षात येईल. आधी 3 मिळवलं, त्यानंतर 4 मिळवलं, त्यानंतर 7 मिळवलं, त्यानंतर 11 मिळवलं. तर इथंच मी बघायला गेलो तर 3 4 7 11 असं काही मूळ संख्या मिळवल्यात असं नाही, सम संख्या मिळवल्यात असं नाही, दुप्पट मिळवलंय असं नाही. मग आपल्याला काय याचं उत्तर येणार नाही असं आहे का? तर निश्चितच लक्षात घ्या, उत्तर तर येतच आहे पण कसं आहे या पद्धतीनं नाही. नीट बघा 4 7 11 18 आणि 29 इथं काय केलंय ते सांगतो. हा पहिल्या ह्या दोन संख्यांची बेरीज केली बघा, 4 अधिक 7 आणि ह्याचं उत्तर काय आलं, पुढची संख्या 11 आलं, बरोबर. आता काय केलं, ह्या 4 ला सोडून दिलं आणि या दोघांची बेरीज केली, या दोघांची बघा 7 अधिक 11 काय बेरीज झाली बघा, म्हणून इथं 8 झालं. पुन्हा 7 ला दिलं सोडून, 11 अधिक 18 काय आलं 29. आता काय करावं लागेल, 11 ला सोडून द्यायचं आणि 18 अधिक 29 यांची जर बेरीज केली तर येईल 47. म्हणून या ठिकाणी पुढची संख्या येणार आहे 47. आणि असं कुठं आहे पर्यायामध्ये, तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. समजलं का? हे बघा संख्या श्रेणीचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की मोठी संख्या होत गेली की कितीनं मोठी झाली ते पाहायचं, लहान लहान होत गेली की कितीनं लहान होत आली ते पाहायचं. मग त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे काहीतरी मिळणार असतं. पण विचार करायचा पुन्हा मोठी कितीनं झाली, लहान कितीनं झाली. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न, चौथा प्रश्न काय आहे बघा बरं. प्रश्न पदावली दिलेली आहे. आता काळजीपूर्वक सोडू माझ्या बरोबरच. बघा पदावली वाचतो मी. 10 गुणिले 10 अधिक चौकटी कंसात 400 भागिले महिरपी कंसात 100 वजा साध्या कंसात 50 वजा 3 गुणिले 10. पण या 3 गुणिले 10 ला रेगी कंस आहे, साधा कंस बंद, महिरपी कंस बंद, चौकटी कंस पण बंद. आता आपण सोडूया. सुरुवातीला काय सोडवणार सांगा बरं मला. हा रेगी कंस सोडवणार, बरोबर. लिहूयात आपण. द्या माझ्या बरोबर लगेच, मागं राहायचं नाही. 10 गुणिले 10 अधिक चौकटी कंसात 400 भागिले महिरपी कंसात 100 वजा साध्या कंसात 50 आणि काय होईल रे ते सोडवल्यावर 30. पण वजा चिन्ह देऊन 30. साधा कंस बंद, महिरपी कंस पण बंद आणि चौकटी कंस पण बंद. एक स्टेप
आता आपण कोणता कंस सोडवणार म्हणालो? साधा. मग लगेच त्याला साध्याच्या खाली रेषा ओढा. जी क्रिया करतोय ती सोडवायची. आता बघा 10 गुणिले 10 अधिक चौकटी कंसात 400 भागिले महिरपी कंसात 100 वजा बोला काय येईल साध्या कंसातले उत्तर? मग 20 लिहून टाकूयात. महिरपी कंस बंद, चौकटी कंस बंद. पुढची स्टेप्स करूयात. आता कोणता कंस सोडवणार म्हणालो आपण? महिरपी. मध्ये आहे ना तो, म्हणून त्याला आधी बाहेर सोडवून टाकायचं. चला मग पहिलं लिहूयात. 10 गुणिले 10 अधिक चौकटी कंसात हे 400 ला 400 भागिलेला भागिले. आता उत्तर काय येईल महिरपी कंसात? 100 मधून 20 कमी केल्यावर 80. चौकटी कंसच राहिला. आता कुणाचा नंबर आहे? मग तो पण आपण इथं वजा चिन्ह आहे ना, हे भागिले चिन्ह आहे. ओके. आता काय करावं लागेल? 10 गुणिले 10 अधिक, आता चौकटी कंस सुटणार आहे, चौकटी कंस काढायचंच नाही. बघा बरं तुम्हाला 400 भागिले 80 बरोबर. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. 8 1 8 8 पंचे म्हणजे उत्तर आलं 5. आता काय सोडवणार बाळांनो? गुणाकार. 10 10 अधिक बरोबर. असं कुठं दिसतंय का आपल्या पर्यायामध्ये? असं आहे ना. पर्याय क्रमांक डी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. काय अडचण आहे का पदावलीत? ओके. यानंतर प्रश्न क्रमांक 5. या प्रश्नामध्ये काय आहे बघा. तर असा प्रश्न दिसायला मोठा असतो पण फार सोपा प्रश्न असतो. असे प्रश्न नवोदयमध्ये विचारलेले आहेत. हा प्रश्न आलेला आहे का? वर्ष दिलंय का? वर्ष दिलंय का? तिथं नाही ना दिलं तरी पण पहा. आता संख्या श्रेणी, संख्या रेषा या वर्षीपासून आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, समजलं पाहिजे आपल्याला. आता गणित वाचूया अगोदर. एका राजमार्गावरील अ आणि ई या दोन शहरातील अंतर 220 किलोमीटर आहे. अ शहर कुठं आहे हे बघा इथं, आणि ई शहर या ठिकाणी. हा जो दिलेला आहे तो राजमार्ग आहे. राजमार्ग म्हणजे राज्याचा मार्ग असतो की नाही, राष्ट्रीय मार्ग, राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, असा रस्ता. आता पुढं ब या ठिकाणी हॉटेल आहे बघा. या ठिकाणी तर आपलं आवडतं ठिकाण आहे हॉटेल, खायला मिळतंय आपल्याला, है की नाही. पुढं व ड या ठिकाणी दवाखाना आहे. या ठिकाणी मात्र काय आहे? दवाखाना. त्यानंतर जर ब या ठिकाणी एका वाहनास अपघात झाला, ब या ठिकाणी, ब कुठं आहे? इथं झाला अपघात, ऍक्सिडेंट झाला, तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतरावर न्यावे लागेल? आता वैद्यकीय मदत म्हणजे डॉक्टरांची मदत. त्याला कुठे न्यावं लागेल डॉक्टरांची मदत मिळण्यासाठी? दवाखाना कुठं आहे आपल्या? या ठिकाणी न्यायचंय आपल्याला. मग त्याला किती अंतर न्यावे लागेल असं म्हटलंय. मग आपल्याला अगोदर या ठिकाणी नीट लक्षात घ्या बरं का, इथं प्रॉब्लेम्स होतात. हे असं दिलं का आपल्याला, याचे इथून सुरुवातीला न धरता कप्पे, हा पहिल्याला नाही धरायचं एक, ही पहिला एक इथं आहे, किंवा तसं लक्षात येत नसेल तर कप्पे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 21 आणि 22. टोटल किती भाग झाले तिथं? 22. आणि अ पासून ते ई पर्यंत म्हणजे सर्व भागातील अंतर किती आहे? 220. म्हणजे एक भाग बरोबर काढूया अगोदर आपण. एक भाग बरोबर 220 ला आपल्याला
कितीला भागावं लागेल? 22नच का भागायचं? 22 भाग आहेत, 22 कप्पे आहेत, आहे की नाही? मग 22 भागलं काय येईल? 10 किलोमीटर. म्हणजे 1 भागातील अंतर किती आहे? 10 किमी आहे. हे 1 भाग 10 किलोमीटर, हा 1 भाग 10 किलोमीटर, असं लक्षात आलं? आता आपल्याला प्रश्नात विचारलंय की ब या ठिकाणी अपघात झालाय. ब या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर झाला, या ठिकाणी अपघात झालाय आणि दवाखाना कुठे आहे बाळांनो? या ठिकाणी, इथं. आणि अपघात झालेला आहे या ठिकाणी. मग त्याला किती अंतर न्यावं लागेल म्हटलंय त्या माणसाला दवाखान्यात नेण्यासाठी? मग आता बघूयात आपण किती टप्पे होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 भाग होतात. 1 भाग म्हणजे किती आहे बाळांनो? मग किती भाग न्यायचंय त्याला? 12 भाग. मग 12 भाग म्हणजे कसं करावं लागेल? बरोबर, 12 गुणिले 10 म्हणजे 120 किलोमीटर त्याला दवाखान्यात जाण्यासाठी अंतर न्यावं लागेल. वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी 120 किलोमीटर जावं लागेल. असा पर्याय कुठे आहे आपल्याकडं? पर्याय क्रमांक सी. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. काय अडचण आहे का याच्यामध्ये? हा, ओके. यानंतर पाहूया 6वं उदाहरण. नीट लक्ष द्या. झोपलाव का? 6वं उदाहरण आहे 12 15 19 24 30 डॅश डॅश या मालिकेतील पुढील पद कोणते आहे? 2014च्या परीक्षेमध्ये तुम्ही जन्माच्या अगोदर 1 वर्षानं जी परीक्षा झाली होती, या वर्षी सर्वसामान्यपणे अपवाद असतात. याला अपवादाला विचार करायचा नाही जास्त. 2015 ज्यांची जन्मतारीख आहे ते नवोदयला बसणार आहेत. असे काही आहेत अपवाद 2014 वाले आणि 2016 वाले, पण करेक्ट वयाचे आहेत ते 2015 वाले. आता पहा कोणतं पद येईल? तर बघा 12 15 19 24 आणि 30 यांच्यामध्ये काय आहे रे? बघा बरं. हा, या दोघात कितीने वाढलं? इथं +3, पुन्हा +4, पुन्हा +5 आणि पुन्हा +6. आता काय होईल? +7 होईल. म्हणजे 30 मध्ये आपल्याला 7 मिळवावं लागेल. 37 या ठिकाणी 37 येईल. आणि कुठं आहे असं? पर्याय क्रमांक सी या ठिकाणी. म्हणून सी हे आपलं उत्तर येणार आहे. यानंतर आपण पाहूया 7वा प्रश्न. हा प्रश्न सुद्धा 2018च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. नीट लक्ष द्या. याच्यामध्ये काय केलेलं आहे? आपल्याला 1 त्रिकोण दिलाय. यानंतर इथं 2 त्रिकोण झालेले दिसतात, इथं 3 त्रिकोण झालेले दिसतात, इथं 4 त्रिकोण झालेले दिसतात. एक सरळ आहे आणि एक उलटा, एक सरळ एक उलटा, एक सरळ असे झाले. हे 4 शेवटच्या ह्याच्यामध्ये. पण इथं काय म्हटलं माहिती का? त्रिकोणाची संख्या. हे बघा, 1 त्रिकोण असताना आकाड्या म्हणजे हा माचीस बॉक्स असते त्यातली काडी आग पेटीतील काडी, माचीस मधील काडी. अपूर्वाला वाटलं तसं आग गाडी नाही. मग या ठिकाणी जेव्हा 1 त्रिकोण होता तेव्हा काड्या किती लागल्या? हे बघा, ही खालची एक काडी, इकडची एक काडी आणि इकडची एक काडी. 3 काड्या. 3 काड्यापासून 1 त्रिकोण बनला. त्यानंतर जेव्हा 2 त्रिकोण झाले तेव्हा मात्र काड्या फक्त 2 न वाढल्या. बघा ह्या म्हणजे 2 त्रिकोणासाठी किती काड्या लागल्या? 5. म्हणजे बघा, अगोदर 3 काड्या होत्या त्याच्यामध्ये फक्त 2 प्लस झाल्या. त्यानंतर बघा काय झालं. त्यानंतर 1 2 3 त्रिकोण झाले.
अगोदर 2 त्रिकोणाला 5 काड्या लागत होत्या, त्यानंतर आणखी 2 वाढल्या म्हणजे 7 झाल्या, बरोबर. त्यानंतर इथं 1 2 3 4 त्रिकोण झाले, इथं 7 काड्या होत्या, आणखी 2 वाढल्या याच्यामध्ये म्हणजे इथं 9 झाल्या. अलग लक्षात. म्हणजे पुढचा एक त्रिकोण वाढवण्यासाठी आपल्याला 2 काड्या वाढवाव्या लागल्या, बरोबर. इथं खाली लिहून पण दिलंय 1 त्रिकोण 3 काड्या, 2 त्रिकोण 5 काड्या, 3 त्रिकोण 7 काड्या, 4 त्रिकोण 9 काड्या. मग याच्यात एक काहीतरी क्रम दिसतोय, तुम्ही लक्षात घ्या. 1 त्रिकोण हे बघा 3 काड्या, 2 त्रिकोण 5 काड्या, 3 त्रिकोण 7 काड्या, 4 त्रिकोण 9 काड्या. तर आपल्याला किती त्रिकोण बनवायचे बाळांनो? 10. तर 10 त्रिकोणासाठी किती काड्या लागतील? हा, इथं 4 ला 9 काड्या. तर आता मग 10 त्रिकोणाला किती काड्या लागतील? 21. कसं शोधलं तुम्ही? हा बरं, 5 जर करायचे असतील तर 11, 13, 6 करायचे असतील तर 13, बरोबर. बर 17 आणि 10 बनवायचे असतील तर तुम्ही उत्तर काढलं 21, बरोबर आहे. पण आता मला 70 त्रिकोण करायचे. आता किती काड्या लागतील? आता 70 त्रिकोण बनवायचे मला. असे 1 2 असे का? असे 70 त्रिकोण बनवायचे. 100. कसं शोधलं रे अपूर्व? काय केलं सांगा बरं. हा बरोबर. हा काहीतरी तो यातला तुम्हाला ते सापडलंय काहीतरी. काय? हा उठून सांग मला अपूर्व. हा काय सांगायचंय तुला, सांग बरं. 70 ला त्यानं सांगितलंय 141 आणि त्यानं उत्तर एकदम बरोबर सांगितलंय. हा 2 त्रिकोण बनवायचे असतील तर 2च्या पुढची संख्या 3 घ्यायची आणि त्या दोघांची बेरीज करायची. 2च्या पुढची संख्या 3, बरं. हा त्याची बेरीज केली, बरं. 2 आणि 3 5. अजून जर 10 बनवायचे असतील तर 10च्या पुढची संख्या 11, 10 + 11. हा त्याचं म्हणणं बघा, हे 2 त्रिकोण बनवायचे आपल्याला. आता 2च्या पुढची संख्या 3, 3 + 2 5. याच 10 त्रिकोण बनवायचे तर 10 आणि त्याच्या पुढची संख्या 11, 21. मग 70 त्रिकोण बनवायचे तर त्याच्या पुढची संख्या 71 आणि 141. बघा त्याने विचार केला का नाही? केला का नाही विचार? मग अजून दुसरा काय विचार येतोय बघा बरं. हे बरोबर आहे त्याचं. आपलं उत्तर तर तुम्हाला माहित आहे. 10 त्रिकोणासाठी 21 काड्या आहेत. पर्याय क्रमांक सी आहे, हे तुम्हाला पण समजलंय. पण आणखी एक ह्याच्यामध्ये काहीतरी सूत्र आहे. हा नाही विषम, मग कशी कोणत्या विषम संख्या कसं घेता येईल आपल्याला? विषम संख्या येईल, पण कोणती विषम संख्या घेणार नेमकी? तर आता इथं बघा, हे पहिलं काय? 1 गुणिले 2 अधिक 1. 1 गुणिले 2 अधिक 1, 1 ची दुप्पट. 2 अधिक 1, 3 काड्या लागल्या. आता बघा इथं काय होतं? 2 गुणिले 2, 2 ची दुप्पट अधिक 1, 2 ची दुप्पट 4 अधिक 1 काय झाले? 5. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जेवढे त्रिकोण बनवायचे त्याची दुप्पट करून 1 मिळवायचं. जसं आपण आपल्याला सांगितलं की 10 बनवायचे असले की 11. बघा बरं, 10च्या 11 म्हणजे त्याची दुप्पट 10 आणि 10 20 दुप्पट होणार आहे की नाही? आणि त्याच्यात 1 मिळवायचंय. मग मला 10 त्रिकोण बनवायचे तर काय करावं लागेल? बोला. 10 गुणिले 2 अधिक 1, 10 दुने 20 अधिक 1, 21. बरोबर. तसं किती पण बनवायचे असू दे, 80 बनवायचे समजा आपल्याला. आता कसं करणार आपण? 80 गुणिले 2 अधिक 1 बरोबर काय येणार? 8 2 16, 160 अधिक 1, 161. आणि अपूर्वच्या पद्धतीने 80 अधिक हा त्याच्या पुढची संख्या 161. दोन्ही पद्धतीनं एकच. आलं लक्षात? तर हा होता 7वा प्रश्न. एकच प्रश्न घेऊया 8वा प्रश्न, जो तुमच्या आवडता आहे. आपण यानंतर
8वं उदाहरण पाहणार आहोत. पहा, हे उदाहरण आहे सर्वात सोपं उदाहरण, सगळ्यात सोपं उदाहरण. 243 गुणिले 3 गुणिले 2 चा वर्ग. बोलू नका. 243 गुणिले 3 गुणिले 2 चा वर्ग गुणिले 5 चा वर्ग गुणिले 0 गुणिले 4 या गुणाकाराची किंमत आहे. बघा ही पदावली आहे, पण सगळ्या एकच क्रिया आहे याच्यामध्ये. कोणती? गुणाकार. आणि गुणाकारामध्ये तुम्हाला माहित आहे किती पण मोठ्या संख्या असू द्या, किती पण मोठे गुणाकाराचं उदाहरण असू द्या, एकच क्रिया गुणाकार असेल आणि त्याच्यामध्ये कुठं पण हे आलं, हे काय आहे? तर उत्तर काय येतं? माझ्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? नीट बघा, काय पण असू द्या. 243 गुणिले 3 गुणिले 2 चा वर्ग गुणिले 5 चा वर्ग गुणिले 0 गुणिले 4. आता मग ह्या उदाहरणाचं उत्तर तर 0च येतं. आपल्याला पण माहित आहे पर्याय क्रमांक 4. मग हे उदाहरण का दिलं जातं? तर आपण सांगितलेलं असतं पहिल्यांदा गुणाकार ही क्रिया करा, मग लेकरं असं गुणाकार करीत बसते. पुन्हा त्याचा आला की पुन्हा ह्याचा वर्ग, 2 चा वर्ग 4 गुणिले 5 चा वर्ग 25. पण आलेल्या उत्तराला 4 न गुणत बसते, पण आलेल्या उत्तराला 25 न गुणत बसते. आणि पुन्हा त्यांच्या लक्षात येतं की बाबा पुढे 0 आहे. आणि मग तेवढा वेळ जातो आपला, थोडं लक्षात घ्या. आणि वेळ महत्वाचा आहे परीक्षेमध्ये, म्हणून लक्षात घ्यायचं. गुणाकार ही जर क्रिया आली नुसती आणि त्याच्यामध्ये कुठेही 0 असेल तर उत्तर काय येत असतं? 0. म्हणून पर्याय क्रमांक डी 0 हे उत्तर येतं. कुणाची काय अडचण आहे का या प्रश्नाबाबत? पण मी हे फक्त गुणाकार क्रिया असल्यावर सांगितलं. मध्येच बेरीजचं चिन्ह वजाबाकीचं चिन्ह जर आलं तर जिथपर्यंत गुणाकार आहे तिथपर्यंत 0 येईल आणि पुढे काय असेल ते येईल ना, बरोबर? कोणाची काय अडचण नाही. फार सोपा प्रश्न आहे, पण हे असे प्रश्न आपला वेळ घालवण्यासाठी दिले जातात आणि मग आपण फसतो. अगोदर पूर्ण उदाहरण वाचायला शिका. या प्रश्नाचं उत्तर आहे 0, पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. हा प्रश्न अतिशय सोपा असला तरी सोडवल्यावर आणि माहिती झाल्यावर सोपा आहे, बघितल्यावर सोपा नाही. काय दिलेलं आहे आपल्याला? x अंश छेद 25 बरोबर 196 अंश छेद x. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x ची किंमत काढायची म्हणजे काय करायचं? तिरकस गुणाकार करायचं, हे लक्षात घ्या. म्हणजे कसं करणार? x गुणिले x बरोबर राहिलेल्या संख्यांचा 25 गुणिले 196. इथं काय 25 अगोदर घेतलं काय 196 अगोदर घेतलं काय, काही फरक पडत नाही. कुणी एखाद्याने 196 गुणिले 25 घेतलं तरी काही हरकत नाही. आता x ने x ला जेव्हा गुणतो तेव्हा काय होतो? x वर्ग. हे बघा 5 गुणिले 5 जर आपण केलं तर आपण हे गुणाकाराच्या रूपात म्हणजे वर्गाच्या रूपात किंवा घातांकाच्या रूपात कसं लिहितो? 5 चा वर्ग. पण याचा कधी कधी उत्तर आपण 5 गुणिले 5 डायरेक्टली 25 लिहितो. का? कारण 5 आणि 5 यांचा गुणाकार होतो आणि त्याचं उत्तर 25. पण x आणि x चा गुणाकार हा x वर्गच होतो. 3 वेळा जर x असेल x गुणिले x तर याचा गुणाकार काय होणार? x चा घन. बरोबर, x चा घन. म्हणजे जेवढ्या वेळा गुणाकार घन x चा घन, जेवढ्या वेळा x असेल गुणाकाराच्या रूपात तेवढा घातांक त्याचा असेल. 5 वेळा असेल x चा घातांक 5 येईल. आलं लक्षात? पण इथे x वर्ग आला बरोबर. आता या बाजूला जेव्हा अशा उदाहरणामध्ये x चा वर्ग असतो त्यावेळी या पुढच्या दोन्ही संख्या सुद्धा काय असतात? वर्ग संख्या असतात. मग त्यांना सुद्धा ही वर्गाच्या रूपात लिहिली तर ह्या संख्येला सुद्धा आपल्याला वर्गाच्या रूपात. मला सांगा बरं 5 कशाचा वर्ग आहे? 25 कशाचा वर्ग आहे? म्हणून आपल्याला 5 चा वर्ग लिहावा लागेल. आणि 196 कशाचा वर्ग आहे? गुणिले 14 चा वर्ग. आता बघा ज्यावेळी डाव्या बाजूला ह्या बरोबर चिन्हामुळं या उदाहरणाचे 2 भाग पडतात, डावीकडचा भाग उजवीकडचा भाग. आणि हे बरोबर चिन्ह तुम्हाला मी यापूर्वी पण सांगितलंय दोन्हीकडची समानता दर्शवतं, समानता.
त्यामुळं बघा एक्स ची किंमत काढायची, इथं वर्ग आहे, इथं पण वर्ग आहे, इथं पण वर्ग आहे, वर्ग वर्ग कॅन्सल करून टाकायचा सगळ्यांचाच. मग काय राहिलं, एक्स बरोबर 5 गुणिले 14 आणि एक्स बरोबर 14 पंचे 70. असं पर्यायामध्ये कुठं आहे ते बघा, पर्याय क्रमांक बी 70 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आणि अशा प्रकारची तुम्ही आणखी स्वतः उदाहरणं तयार करू शकता किती पण. कधी कधी तर एक्स ऐवजी ए देतील, चल बदलतील, कधी वाय देतील, कधी एम देतील. पण असं उदाहरण फार सोपं आहे आणि तुम्ही अशा प्रकारची 10 उदाहरणं सुद्धा बनवलेली आहेत. वाटल्यास आणखी बनवा, काय अडचण नाही. आपल्याला किती पण उदाहरणं बनवता येतात आणि जेव्हा आपण उदाहरण बनवतो का तेव्हा तसं उदाहरण आपलं पुन्हा चुकत नाही. चला यानंतर शेवटचा प्रश्न पाहूयात आपण या स्वाध्याय 7.2 मध्ये असणारा. पहा सोपा प्रश्न आहे. 6 गुणिले 8 बरोबर BC4 BC 4. तर ABC च्या किमती आहेत. आता बघा आपण हे गुणाकाराची संख्या जी आहे ती उभी मांडणी केली. 6A गुणिले 8 बरोबर BC 4. आता बघा आता विचार आपल्याला असं करावं लागेल की 8च्या पाड्यामध्ये कितव्या नंबरला आपल्याला एकक स्थानी 4 भेटेल. बघा बरं 8चा पाडा हे बघा 8 1 8 8 2 16 8 3 24. हा आता पुढे सुद्धा गेलं तर 8 8 8 नंबरला पण मिळेल आपल्याला, बरोबर आहे का. पण ऑप्शन मध्ये पण पाहिलं तर तुम्हाला 8 कुठे दिसतंय का, मग तिथपर्यंत जायचंच नाही. म्हणजे ए च्या ठिकाणी 100% काय असणार आहे, 3 असणार आहे. लक्षात येतंय का 3 असणार आहे, कारण एकक स्थानी 4 यायला पाहिजे आपल्याला. 8 3 24 इथं आलं 4. मग हातचे किती आले बघा, मग 24 जर असेल तर इथं आले 2, बरोबर आहे की नाही. मग 8 संग 48 आणि 2 50, इथं आलं 50 आणि इथं 4. उत्तर काय आलं, मग हे BC 4 म्हणजे 504. आता आपल्याला काय म्हणलंय तर ABC च्या किमती. मग ए ची अगोदर लिहावी लागेल. ए च्या ठिकाणी काय आलं बघा 3. आता बी चं काय आलं सांगा, बी च्या खाली 5 आणि सी च्या खाली काय आलं बघा बरं 0. मग 3 5 आणि 0 असा पर्याय आपल्याकडे कुठं आहे बघा बरं. हा पर्याय ए, म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक ए. अशा पद्धतीनं आपण गणितीय पदावलीचे सरलीकरण यामधील स्वाध्याय 7.2 मधील सर्व उदाहरणं पाहिलेले आहेत. धन्यवाद.